नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सावनी ही मिहीरला म्हणू लागते, मिहीर अरे मी एकटी नाही आहे, खरंच मी एकटी नाही आहे. हर्षला माझ्याशी लग्न करायचं आहे. फक्त त्याची एकच अट आहे की भाऊ म्हणून तू लग्नाची मागणी घेऊन खरी यावंस. मिहीर प्लीज माझ्यासाठी एवढं करशील ना रे. हे ऐकून मुक्तालाही खूप वाईट वाटू लागतं. तर सावनी ही मिहीरसमोर हात जोडत म्हणू लागते, मिहीर भाऊ म्हणून येशील ना रे. अरे जोपर्यंत तू येत नाहीस आणि तोपर्यंत तो काही माझ्याशी लग्न करणार नाही. त्याची एकच अट आहे की सक्का भाऊ जोपर्यंत तुझा माझ्यासमोर मागणी घेऊन येत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार. आता तूच सांग ना मिहीर, मी काय करू. हे ऐकताच मिहीर म्हणू लागतो, वेळ लागलाय का गं तुला. तर मिहीरला सावनी म्हणू लागते, प्लीज येऊन बोल. अरे सर्वांना इथे वाटतंय की मला माझी फॅमिली नाही आहे, मी एकटी आहे. पण या सर्वांना मला दाखवून द्यायचं आहे की माझीसुद्धा फॅमिली आहे, माझा भाऊ आहे आणि तीच माझी फॅमिली आहे आणि मला खात्री आहे तू नक्की येशील. मिहीर म्हणतो, नाही ए बाई, माझ्या लग्नात मी बिझी आहे आणि या तुझ्यामध्ये आणि तुझ्या हर्षमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. प्लीज यामध्ये मला ओढू नकोस, तुझं तू बघ. सावनी म्हणू लागते, मिहीर प्लीज असं बोलू नकोस. अरे तू जर आला नाहीस तर हर्ष माझ्याशी कधीच लग्न करणार नाही आहे. प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडते. मिहीर बोलतो, नाही माझा आणि तुझा काही संबंध नाही आहे आणि मला त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि एक सांगतो, हे सगळं काही मला अडकवण्याची एक ट्रिक आहे, पण मी जे बोलतो आहे ना ते खरं आहे. सावनी म्हणते, मिहीर प्लीज माझं ऐकून घे. मिहीर हा सावनीला म्हणू लागतो, पण हे सगळं बोलताना तुला लाज नाही का गं वाटली. अगं तुला हर्षने दादूसपासून हळूहळू लांब केलं, त्याने तुला सतत चुकीचे सल्ले दिले. एवढंच नाही तर तुझ्या मुलांना तुझ्यापासून तोडलं. दादूसला प्रत्येक वेळी त्याने त्रास दिला आणि प्रत्येक वेळी दादूसने तो सहन केला. प्रत्येक प्रकारे प्रत्येक लेवलला जाऊन त्याने त्रास दिला, कधी घरी, कधी ऑफिसमध्ये, तर कधी लग्नात. आणि आता तर तुला असं वाटते की मी त्याच्या घरी जावं, सुपारी आणि तांदूळ घेऊन आणि म्हणावं की अरे बाबा प्लीज माझ्या बहिणीशी लग्न कर, तिचा स्वीकार कर. अरे ज्या हर्षने तुझा संसार मोडला त्याच्याचबरोबर तुला संसार करायचा आहे का. सावनी म्हणते, हो मला त्याच्यासोबत संसार करायचा आहे कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. सावनी म्हणू लागते, अरे कारण नातं एका व्यक्तीमुळे तुटत नसतं, यामध्ये माझी एकट्याची चूक नाही आहे, त्यामध्ये दोघांचीही चूक असते. आत्तापर्यंत तू फक्त सागरची बाजू ऐकली आहेस मिहीर, पण कधीतरी माझी बाजू ऐकून घेतली आहेस का रे. आणि मिहीर, हो माझं प्रेम आहे हर्षवर आणि म्हणूनच मी सागरला सोडलं आहे. पण मी असं का करू नये. मी अशी कोणती चूक केली आहे. मी तर फक्त माझ्या आनंदाचा विचार केला आहे ना, की तोही मी करू नये. मिहीर म्हणू लागतो, एवढीच जर तुझ्यामध्ये हिंमत आहे ना मग थोडं खरं बोलण्याची सुद्धा हिंमत दाखव सावनी. अगं तू प्रेमासाठी नाही तर फक्त आणि फक्त पैशासाठी दादूसला सोडलं होतं. ज्यावेळी हर्ष एवढा दादूसजवळ पैसा नव्हता, सक्सेस नव्हतं आणि म्हणूनच तू दादूसला सोडून गेली होतीस. पण तू सोडून गेल्यानंतर माझा दादूस कणकण मरताना मी पाहिला आहे. जो माणूस तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचा त्याचा विश्वासच उडाला होता प्रेमावरचा, आणि जो माणूस सगळ्या नात्यांना जपायचा त्याचा नात्यावरचा विश्वास उडाला होता. फक्त तो मुक्ता वहिनीमुळे माणसात आला, नव्याने प्रेम करायला शिकला. या जगावर तो नव्याने प्रेम करायला लागला, नात्यांवरचा विश्वास वाढला त्याचा, तो नात्यांवर विश्वास ठेवायला लागला आणि हे फक्त आणि फक्त माझ्या या बहिणीमुळे शक्य झालं आहे. असं म्हणत मिहीर मुक्ताजवळ बोट दाखवतो. सावनी मागे वळून पाहते तर तिथे मुक्ता असते आणि मुक्ताला पाहताच सावनीला मात्र खूप राग आलेला असतो आणि मिहीरचं हे वागणं पाहून मुक्ताला मात्र खूप भरून आलेलं असतं. तर मिहीर म्हणू लागतो, तिचं नाव आहे मुक्ता सागर कोळी. असं म्हणत मिहीर हा सावनीला चांगलंच सुनावतो. तर हे ऐकताच सावनीला मात्र खूप राग येतो. तर मिहीर म्हणू लागतो, आता समजलं का. आता तुला क्लिअर झालं असेल की माझी बहीण ही मुक्ता वहिनी आहे, तू माझी बहीण नाहीस आणि मी तुझा भाऊही नाही आहे. त्यामुळे तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही. आता इथून निघायचं. अगं एवढा वेळ एवढं बोलत होतीस, पण तू काय बोलतेस याचा विचार तरी कधी केलास का. आणि एवढं बोलल्यानंतर सुद्धा इथे तू निर्लज्जासारखी उभी आहेस. याचं आता मी काय करू हे माझं मलाच कळत नाही. सावनी आत्ताच्या आता इथून चालती हो. मात्र सावनी तिथेच उभी असते आणि मिहीरच्या वागण्याचं सावनीला खूप वाईट वाटत असतं. मिहीर म्हणू लागतो, सावनी मी तुला शेवटचं सांगतो आहे, इथून निघून जा. तर सावनी ही तिथून निघून जाते. मिहीर खूप चिडलेला असतो. ते पाहून सर्वजण मिहीरला शांत करतात. मात्र या सगळ्याचं सावनीला खूप वाईट वाटतं आणि सावनीची ती अवस्था पाहून मुक्तालाही खूप वाईट वाटतं. सावनी घरी आल्यानंतर हर्ष बाहेर बघू लागतो. तर सावनी हर्षला विचारते, काय झालंय हर्ष, तू कोणाला शोधतोयस. हर्ष म्हणू लागतो, तुझ्या भावाला. अगं जाताना तर तू तोऱ्यात बोलून गेली होतीस पण तू आला नाही का. अगं मगाशी इथून एक बँड वाजत चालला होता, मला तर वाटलं तुम्ही चलात बँड बाजा घेऊन. अगं काय झालं, तुझा भाऊ तुला भाव देत नाही का.
तर सावनी मात्र काहीच बोलत नाही. तर हर्ष म्हणू लागतो, सावनी एक लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा भाऊ इथे येऊन लग्नाची मागणी घालत नाही तोपर्यंत मी काही तुझ्याशी लग्न करणार नाही. हर्षची ही अट ऐकून सावनीला वाईट वाटतं आणि ती रागानेच रूममध्ये निघून जाते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा हर्षला खूप आनंद झालेला असतो आणि हा काही सत्यम आणि हर्षने केलेला एक प्लॅन असतो. तर दुसरीकडे सागर हा सावनीच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर मुक्ता ही मिहीरला म्हणू लागते, मिहीर तुला माहीत आहे का रे, मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी रक्षाबंधन आणि भाऊबीजला बाहेरच पडायची नाही. कारण मला वाटायचं की बाहेर जर पडली तर हातभर राखी बांधलेले भाऊ मला दिसतील आणि हातामध्ये गिफ्ट घेऊन फिरणाऱ्या बहिणी दिसतील आणि त्यामुळे मला वाईट वाटेल, कारण मला भाऊच नव्हता ना. परंतु जसजशी मी मोठी होत गेली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बहीण भावाचं नातं हे असंच असतं, पण ते इतर नात्यांसारखंही असतं. म्हणजे खोड्या काढतो तो भाऊ आणि जी रुसते आणि पटकन हसते ती बहीण. एवढंच नाही तर जो रक्षण करतो तो भाऊ आणि सांभाळून घेते ती बहीण. ती सासरी गेल्यानंतर तिच्या सर्व वस्तू जपून ठेवतो तो भाऊ आणि सासरी गेल्यानंतर जी मिस करते ती बहीण. या भावांना मला कळायला लागले आणि तेव्हा सगळं काही सोपं झालं. सागर, सावनीच्या आयुष्यात जे काही झालं आहे त्यानंतर तू दादूसला सपोर्ट केलास, मला माहिती आहे, पण यामुळे नकळतपणे सावनी एकटी पडली. मिहीर, अरे जेव्हा जेव्हा सावनी तुझ्या समोर येते त्यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच भाव असतो. ते फक्त तुझ्यावरचं प्रेम असतं. कदाचित तिलाही या सगळ्या गोष्टीचा इतकं वर्ष त्रास झालाच असेल ना. मिहीर म्हणतो, अगं वहिनी, पण मलाही त्रास झालाच ना, पण मी काय करू सांग ना. अगं माझ्या कळत्या वयात झालेलं हे पहिलं लग्न होतं, जवळचं लग्न होतं आणि नाती, विश्वास, प्रेम, लग्न या शब्दावरचा माझा विश्वासच उडाला होता. पण माझं नशीब चांगलं की मी दादूच्या सहवासात राहिलो आणि मला मिहिका भेटली. तर मुक्ताही मिहीरला म्हणू लागते, मिहीर, हे कितीही खरं असलं तरी सावनी तुझी बहीण आहे हे नाकारता येत नाही ना. मिहीर म्हणतो, हो तू बोलतेस ते अगदी खरं आहे. तर मुक्ताही मिहीरला म्हणू लागते, अरे तू मिहिकाबद्दल एवढा काही बोललास, पण हे आमचं हे ध्यान किती चुकलं, किती वेड्यासारखं वागलं, चूक केली तर मलाही त्रास होईलच ना, कारण मी तिची बहीण आहे. मिहीर म्हणतो, हो. मुक्ताही मिहीरला म्हणू लागते, आज कार्तिकचे जे चाललं आहे ते आपण सर्वजण बघत आहोत आणि यामुळे स्वातीताई उलटसुलट वागलेत, कारण स्वातीताईंचा कार्तिकवर असलेलं प्रेम आणि या सगळ्या गोष्टीचा सागरलाही त्रास झाला. परंतु सागर स्वातीताईंची बाजू घेतात, कारण त्यांना माहीत आहे स्वातीताईंच्या आयुष्याचं नुकसान होऊ नये आणि म्हणूनच सागरला स्वातीताईंची काळजी वाटते आहे. सावनी तुझी सख्खी बहीण आहे. अरे मग तिलाही काहीतरी वाईट वाटतच असेल ना. आपण खरं मानू की तिच्या आयुष्यामध्ये आनंदच नव्हता, मग आपण असा विचार करायला हवा, तिच्या आयुष्यामध्ये जर आनंद नव्हता मग मला सांग ती दुसऱ्यांना आनंद काय देणार, दुःखच देणार ना. अरे आज ती स्वतःहून सांगत होती तिला खात्री आहे, मग आपण तिच्यावर विश्वास ठेवून तर बघू. समजा ती आनंदी झाली तर इतरांनाही छान वागवेल आणि बाकीच्यांनाही आनंदच देईल. आणि बरं तिचं सोड, मला तू बहीण मानतोस ना, मग माझा भाऊ कर्तव्यात चुकलेला मला नाही चालणार. तू जावंस आणि हर्षजवळ सावनीसाठी हात मागावास, एवढं करशील का रे माझ्यासाठी. मिहीर म्हणतो, हो. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, पण तू काळजी करू नकोस, या सगळ्यामुळे आपल्या नात्यामध्ये कणभरही फरक पडणार नाही आणि मुक्ता बोलताय ते अगदी बरोबर आहे. त्यामुळे तू आणि मुक्ता जाऊन हे सगळं काही कर्तव्य पार पाडून यावं अशीच माझी अपेक्षा आहे. मुक्ता आणि सागरने समजावल्यानंतर मिहीर हर्षच्या घरी जायला तयार होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्ष सत्यमला म्हणू लागतो, असं मनासारखं झालं की काय नशा येते. हे ऐकताच सत्यम म्हणू लागतो, अरे तुझं आणि सावनीचं लग्न कधीच होऊ शकत नाही. अरे तुझ्या अटीच तशा आहेत आणि आपल्याला तर तेच हवं आहे. तर हर्ष म्हणू लागतो, नाहीतर काय, अरे सतत लग्न लग्न लग्न. खरं सांगू का सत्यम तुला, घोड्याला लगाम आणि पुरुषाला लग्न कधीच नको असतं. अरे प्रत्येक वेळी तिची भुनभुन भुनभुन असते. आधी तर कमी असायची, परंतु सागर आणि मुक्ताने लग्न केलं आहे ना तेव्हापासून सतत तिचा एकच विषय असतो, लग्न लग्न. अरे माझं सुद्धा लाईफ आहे की नाही, 6 वर्ष झालं, एकच चेहरा, एकच लाईफ पार्टनर आणि एकच व्यक्ती माझ्यासोबत आणि एकच आवाज. अरे किती दिवस मी तिला सहन करणार आहे आणि मी आयुष्यभर सहन करायचं का, नाही, मी तर बोर होणार आहे. तर इकडे मुक्ता आणि मिहीर हर्षच्या घरी येत असतात. तर सत्यमा हर्षला म्हणू लागतो, आपल्याला मिहीर इथे येणं अपेक्षित होतं पण तो कधीच येणार नाही. तर त्याचवेळी मिहीर आणि मुक्ता हर्षच्या घरी आलेले असतात आणि मुक्ताला आणि मिहीरला पाहून हर्षला मात्र चांगलाच धक्का बसतो. तो धक्क्यानेच मिहीरला विचारतो, मिहीर तू इथे. मिहीर म्हणतो, हो मी, पण इतकं का आश्चर्य वाटले तुम्हाला, तुमचीच इच्छा होती ना की मी इथे यावं आणि माझ्या बहिणीचं स्थळ घेऊन मी आलो आहे, आता बोलणी करूयात ना. मात्र हर्षला काय बोलावं हेच सुचत नाही. तर दुसरीकडे इंद्राताई म्हणू लागतात, नाही सागर तुझं वागणं मला पटलेलं नाही आणि तू हे काय करतोयस. अरे सुनबाईला आणि मिहीरला तिकडे पाठवलं आहेस. अरे त्यांचं लग्न होण्यासाठी मिहीरने परवानगी द्यावी अशी तुझ्या इच्छा आहे का रे. अरे पण हे चुकीचा वागतोयस, हे सगळं करायची तुला काय गरज होती. तिच्या सुखाचा तू विचार का करतोयस आणि आपण का पुढाकार घ्यायचा.
तर इंद्राताईंना बापू म्हणू लागतात, अगं इंद्रे तुला कळत कसं नाही, अगं हाच तर आपल्यामध्ये आणि तिच्यामध्ये फरक आहे. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, माझं आणि तिचं काहीही देणं घेणं नाही आहे. मी खूप पुढे निघून गेलो आहे आणि मी आता तिचा विचारही करत नाही. पण मलाही असं वाटते की तिनेही खूप पुढे निघून जावं. खरं तर मी माझ्या मुलाचा विचार करतो आहे, कारण तो सावनीसोबत आहे आणि सावनीच्या आयुष्यात तिला जर सुख मिळालं तरच ती माझ्या मुलाला सुखाने वागवू शकते. आणि कदाचित तिला सुख मिळालं तर ज्याप्रमाणे तिने सईवर दुर्लक्ष केला होता त्याप्रमाणे ती आदित्यहीकडेही दुर्लक्ष करेल आणि त्यामुळे आदित्य आपल्याला मिळू शकतो. आणि तुला तर माहिती आहे आदित्यवर माझा खूप जीव आहे. माझा जीव फक्त आदित्यसाठी अडकला आहे आणि मला काळजी आहे ती फक्त माझ्या आदित्यची. तिचं लग्न होतंय किंवा नाही होत याशी माझं काहीही देणं घेणं नाही आहे. या सगळ्यामुळे माझ्या आदित्यची आभाळ होत असेल एवढं मात्र नक्की, आणि मला तसं करू द्यायचं नाहीये. दुसरीकडे पाहायला पाहिजे की मिहीर आलेलं पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो. ती आनंदातच धावत येत मिहीरला म्हणते, मिहीर अरे तू इथे आलायस, अरे माझा विश्वासच बसत नाहीये, मी शब्दात नाही रे सांगू शकत मला किती आनंद झाला आहे. तर ती हात जोडून मिहीरचे आभार मानू लागते. तर मुक्ता म्हणू लागते, सावनी मॅडम आम्ही तुमच्या सुखाच्या आड कधीच येणार नाही आहोत आणि मिहीर स्वतःहून इथे आला आहे. तर मुक्ताचे सावनी आभार मानते आणि त्यानंतर सावनी ही हर्षला म्हणू लागते, हर्ष तूच म्हणत होतास ना की मला फॅमिली नाही आहे, बघ मला माझा भाऊ आहे आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे आणि तुझीच इच्छा होती ना की त्याने इथे येऊन मागणी घालावी. बघ आज तो आला आहे, आता तर तू हॅप्पी आहेस ना आणि आता तर तुला माझ्याशी लग्न करायला काहीच हरकत नाही. हर्ष मात्र काहीच बोलत नसतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तो मिहीरकडे रागाने पाहू लागतो. तर पुढील भागात पाहायला मिळतं मुक्ताही म्हणू लागते, सागरना इतकी सगळ्यांची काळजी घेतात तितकेच ते, असं म्हणत असताना सागर तिथे आलेला असतो. ते पाहून मुक्ता शांतच होते. सागर म्हणू लागतो, काय बोलत होता तुम्ही. तर मुक्ताही लाजू लागते आणि डोळ्यासमोर उशी धरत प्रेमाने सागरकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षा सत्यमला म्हणू लागतो, आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की थोड्या दिवसासाठी आपल्याला इथे सावनीला पळवून लावावं लागेल. तर इकडे सावनी ही हर्षला म्हणू लागते, मी आत्ताच मिहीरला फोन करते आणि म्हणते मला इथून घेऊन जा. तर हे ऐकताच हर्ष मात्र खूप खुश झालेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं मिहीरा मुक्ता आणि सागरला म्हणू लागतो, त्या सावनीला मला हो पण म्हणता येईना आणि नाही पण. मुक्ता म्हणते, बरं झालं तू तिला नाही म्हणालास. तर दुसरीकडे मुक्ताची आई मुक्ताला म्हणू लागते, त्या घरात तू तिला घेऊन येणार आहेस का. मुक्ता म्हणते, नाही त्या नाही या घरात. हे ऐकताच मुक्ताच्या आईला धक्का बसतो. आता मुक्ताची आई या सगळ्याला मुक्ताला परवानगी देईल का आणि मुक्ताचा हा निर्णय सर्वांनाच मान्य असेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.